ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचं नियोजन 63 कोटींच्या घरात. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हा आरोप केलाय. 63 कोटींमध्ये किती गावातील शेतकऱ्यांना मदत झाली असती असा सवाल उपाध्यांनी विचारलाय. रडगाण्याचे बेसूर सूर आळवायला मेळावा घ्यायची गरज आहे का, असंही उपाध्ये म्हणाले. आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ते या संदर्भातले अधिकचे तपशील देतील. सुशांत. विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर उद्या ठाकरेंचा मेळावा, दसरा मेळावा खरं तर शिवाजी पार्कमध्ये होता आणि याची जय्यत तयारी जी आहे ती शिवाजी पार्कमध्ये सुरू आहे. मात्र आता यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केलेली आहे. 63 कोटींचा खर्च जो आहे तो या मेळाव्यासाठी होतोय अशी माहिती जी आपल्याला मिळते, असं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलंय. त्यामुळे कुठेतरी नव्या वादाला देखील तोंड फुटल्याचं पाहायला मिळत आहे. याआधी देखील केशव उपाध्यांनी एक ट्विट केलं होतं की मेळावा घेण्याची गरज काही आहे. महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल तर अतिवृष्टी होते, त्यामुळे मेळावा न घेता तो मेळावा रद्द करावा दसरा मेळावा अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा केशव उपाध्ये यांचं ट्विट आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की जवळपास 63 कोटी खर्च जो आहे तो या दसरा मेळाव्यासाठी केला जातोय. मात्र हेच जर पैसे पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिले असते तर काय बिघडलं असतं, असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे उद्याच्या दसऱ्या मेळाव्याआधीच राजकीय फटाके आपल्याला फुटल्याचं पाहायला मिळतंय. विक्रांत. बरं, धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर ज्यांनी हा दावा केलेला आहे 63 कोटी रुपयांच्या खर्चाचा, ते भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये स्वतः फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. त्यांचं नेमकं म्हणणं काय आपण समजून घेऊया. केशव उपाध्येजी, काय नेमकं आपल्याला म्हणायचं? त्याचे सल्ले सरकारला देत आहेत, उंटावरून शेळ्या हाकतायत आणि प्रत्यक्षामध्ये त्यांची स्वतःची कृती मात्र किती विरोधाभासी आहे. एवढा मोठा खर्च करून हा इतका मोठा मेळावा सगळं आयोजित केला जातोय. हाच जर पैसा जर पूरग्रस्तांसाठी वापरला गेला तर किती गोष्टी सहज साध्य होऊ शकतात, अशी अत्यंत स्पष्ट भूमिका त्या पोस्टमध्ये मांडलेली आहे मी. बरं केशवजी, एक प्रश्न आणखी पडतो. मेळावा शिंदेचा सुद्धा होणार आहे, त्यासाठी सुद्धा काही खर्च होईल. आता तो किती आहे त्या संदर्भातली माहिती आमच्याकडे तरी नाहीये. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती द्यावी. पण हाच सल्ला शिंदेंना सुद्धा दिला जाईल का तुमच्याकडून? नाही, दोन गोष्टी आहेत, फरक समजून घ्या. तुम्ही लगेच मला आणखीन एक प्रश्न, आणखीन एक जणांच्या बोलाल. या उभाठा गटाच्या मेळाव्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रश्न निर्माण करण्याचं कारण एवढंच आहे की इतर सर्व पक्षाचे, मग भारतीय जनता पार्टी असेल, शिंदेची शिवसेना असेल किंवा अन्य जे काही मेळावे उद्या होणार आहेत, त्या लोकांनी ऑलरेडी मैदानावरती काम सुरू केलंय, पूरग्रस्तांसाठी मदत सुरू केली आहे. पण उद्धव ठाकरे आणि शिवसेना, त्यांची शिवसेना उभाठा यांनी काही गेल्या एक महिन्यातलं सल्ले, टीका याच्याशिवाय काही कृती काही केली आहे का? एक पैशाची कृती केली नाही, एक पैशाचा दिलासा दिला नाही. जाऊन तिथून भाषण फक्त ते करून आले, 3 तासाचा दौरा करून आले. आणि त्यामुळे ज्यांना केवळ उंटावरून शेळ्या हाकणं माहितीये त्यांनी अशा पद्धतीचं करू नये. आणि इतका मोठा खर्च की ज्यातनं काही महाराष्ट्रामध्ये, आज तुम्ही सामना वाचा, सामन्यामध्ये म्हटलंय त्यांनी की जल्लोषात मोठ्या जोशात तयारी सुरू आहे. माझं म्हणणं की महाराष्ट्रामधल्या घराघरामध्ये आता जगण्याचे प्रश्न निर्माण झाले, कसं उद्याचं व्हायचा हा प्रश्न निर्माण झालाय. आणि त्यावेळी तुम्ही जल्लोषात तयारी करता इकडे तीर्थावरती, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याचं उत्तर संजय राऊतांनी दिलं पाहिजे. नेमका खर्च किती करताय तो संजय राऊतांनी सांगितलं पाहिजे. त्या संजय राऊत काही बोलतच नाहीत. हे तर उद्धव ठाकरे काही बोलतच नाहीत, ते काही बोललं पाहिजे. बरं केशवजी, आता तुम्ही जे म्हणालात की ठाकरेंची शिवसेना ग्राउंडवर उतरून काम करत नाही, दुसरीकडे त्यांचे कार्यकर्त्यांचा दावा आहे की आम्ही काम करतोय. संजय राऊत म्हणतायत की आम्ही ग्राउंडवर लक्ष ठेवून आहोत, आमचे कार्यकर्ते ग्राउंडवर आहेत. हा दावा खोटा आहे असं म्हणायचं आपल्याला? मला सांगा ना, जसं दिसताय तिथे बाकी सर्व पक्षांचे कार्यकर्ते दिसतायत, मला सांगा आजपर्यंत, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांचा मी तुम्हाला फोटो पाठवतो, क्लिप पाठवतो की जो मदत घेऊन जातोय त्याला झेंडा दाखवतो, फोटो मी पाठवतो. इतर सगळे मंत्री प्रत्यक्ष फील्डवरती गेले होते. मला सांगा, उद्धव ठाकरे टीका करण्याव्यतिरिक्त उद्धव ठाकरेंनी गेल्या 8-10 दिवसामध्ये कुठली कृती केली आहे का? उद्धव ठाकरे कधी पूरग्रस्तांसाठी काही मदत करताना दिसतायत का? त्याचं उत्तर शून्य नाही, असंच आहे. त्यामुळे नुसत्या वल्गना करणं संजय राऊतांचं वैशिष्ट्य आहे. केशव उपाध्येजी, मी थोडासा असहमत यासाठी आहे, कारण धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर जे ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत, ते अगदी पुरात उतरून काम करताना दिसले की आम्हाला. अहो असं आहे, एक मिनिट, तुम्ही असहमत राहा, सहमत व्हा की असहमत व्हा यासाठी मी माझा काही आक्षेप नाही, तुम्ही असहमत व्हा, मला काय त्यामध्ये आक्षेप आहे.
तुमच्या मतासाठी चॅनल चालतं का? तुमच्या मतासाठी चॅनल चालत असेल मला अक्षय स्वागत आहे. मला चॅनल सांगा. नाही, तो चॅनल माझ्या मतानं चालत नाही, पण तुम्ही म्हणताय त्यांचे मग कार्यकर्तेच काम करत नाहीत, म्हणून मी म्हणतोय की ओमराजे निंबाळकरांनी केलं की का? एक मिनिट तुम्ही अँकरच्या भूमीमध्ये राहा. तुमच्या व्यक्तिगत मतावरती चॅनल चालत असेल तर उत्तम आहे, माझा काही आक्षेप नाही त्याला. बरं, केशव उपाध्याय थोडं जोडलेलेच राहा. आपल्यासोबत किशोरी पेडणेकर सुद्धा जोडल्या गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. किशोरी पेडणेकर जी, केशव उपाध्याय म्हणतात की ठाकरेंच्या शिवसेनेचं ग्राउंडवर कामच सुरू नाहीये शेतकऱ्यांच्या अनुषंगानं. केशव उपाध्याय भाजप काय म्हणताय याच्यावरती उद्धवजींची कामाची मोजणी होऊ शकत नाही. लोक बघतायत, लोकांना कळतंय जे चाललंय, काय महाराष्ट्रात चाललंय तेही बघतायत. आणि आमच्या का मागे लागता? आम्ही काय नाही आहे ना आता. आमच्याकडे काय नाही, आमचं काय हे नाही, आमचं ते नाही, आमच्या का मागे लागता? आणि एकच मेळावा होतोय का दसऱ्याला? दसऱ्याला 4 मेळावे होत आहेत. त्या नेस्कोचं नुसतं भाडंच बघा जा किती आहे. आता तो सत्ता आहे म्हणून तुम्हाला फुकट देणार असतील. त्यानंतर मुंडेंचा जो होतो तो केवढा होतो, वरती गडावर होतो तो केवढा होतो, पंकजा मुंडेंचा. हा, पंकजा मुंडेंचा, किंवा आणखी एका गडावर पण होतो. 4 मेळावे राज्यात होत असताना उद्धवजींच्या मेळाव्याची धास्ती का घेता तुम्ही? त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की बाकी सगळे जे आहेत ते ग्राउंडवर उतरून काम करताना दिसत आहेत, ठाकरेंची शिवसेना काम करताना दिसत नाही, केवळ मेळावे घेते, असं त्यांचं म्हणणं. हो, त्या परभणीमध्ये जिथे पाणी भरलं तिथे स्वतः आमचा खासदार, स्वतः आमचा आमदार, काय म्हणजे तुम्ही काय ब्रह्मदेव वगैरे झालात का? आम्ही म्हणू तेच खरं. ठीक आहे, तुमच्याकडे सत्ता बत्ता पैसा भरपूर झालाय म्हणून एवढा नका हो. रावणाकडे पण होता, इतका नका. थोडी तरी माणुसकी ठेवा शिल्लक. धन्यवाद किशोरी पेडणेकरजी, तुम्ही पुढारी न्यूजला वेळ दिला, ते सविस्तर बातचीत केली त्यासाठी. केशव उपाध्याय सुद्धा आपल्यासोबत होते, त्यांचेही आभार.